श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आजपासून पितृपक्ष सुरू झाला आहे. या पितृपक्षाच्या काळामध्ये जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे येत असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही. आता संकटे येणार नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्की कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत घेत असतो, पण मेहनतीचे फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळण्यासाठी, आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये एका झाडाला स्पर्श करायचा आहे. तसेच झाडाला एक वस्तू देखील अर्पण करायची आहे की ज्यामुळे ही सर्व संकटे, अडचणी नक्कीच दूर होतील. तर कोणता उपाय करावा व कोणती सेवा करावी हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपल्याला या पितृपक्षाच्या काळात जरी रोज सेवा करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही रोज सेवा करा. यामुळे पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. या काळामध्ये आपण पूर्वजांचे स्मरण करावे, कारण की पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि आपली कोण सेवा करत आहे ते देखील बघत असतात. आपण जर पूर्वजांची सेवा केली तर त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आपण एखादं घर बघा, त्यांनी कोणतंही काम हातामध्ये घ्या, ते काम त्यांचं व्यवस्थितरित्या पार पडतं. तसेच त्यांना विवाहामध्ये अडचणी, अडथळे येत नाही. त्यांच्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगतीही होत राहते. तसेच त्यांना कधीही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत नाही. अशा घरामध्ये पितृदोष नसतो, कारण की ते प्रत्येक वेळी आपल्या पितरांची सेवा ही करत असतात. तसेच कुलदेवीची देखील सेवा करतात. तर आपल्याला देखील पूर्वजांची सेवा करायची आहे. तसेच एका झाडाची देखील आपल्याला पूजा करायची आहे. तर पिंपळाचे झाड सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते. तसेच शनी दोषापासून व्यक्तीला मुक्ती देखील मिळते. त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आली आहे. पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते. मग ती अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो किंवा पितृपक्ष असो. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात असे म्हणतात. म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. शास्त्रज्ञांनी या झाडाचे अद्वितीय असे वर्णन केले आहे. पिंपळ हे एक असे झाड आहे जे 24 तास ऑक्सिजन देते. हे मानवासाठी खूप महत्त्वाचे आहे. महात्मा बुद्धांपासून इतर अनेक ऋषींनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केले आहे. पिंपळाच्या झाडाच्या पूजेमागची देखील भरपूर कारणे आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळ झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. तसेच पिंपळ हेच भगवान विष्णूंचे एकमेव रूप आहे आणि जेथे भगवान विष्णू असतील तेथे लक्ष्मीही असतेच. भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचे ज्ञान दिले होते. यावरूनच पिंपळाच्या झाडाचे महत्त्व दिसून येते. म्हणून पिंपळाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो व आपली सर्व कार्य देखील पूर्ण होत असतात. पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंपळाची पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते. तसेच त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंपळाची रोपे लावली पाहिजेत. असे केल्याने आजूबाजूला देखील सकारात्मक वातावरण राहते. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने झाडामध्ये स्वतःचे पिंपळाचे झाड म्हणून वर्णन केले आहे. म्हणून पिंपळ झाड लावल्याने चांगली फळेही मिळतात आणि रोज पिंपळाची पूजा केल्याने पितृदोषापासून देखील आपल्याला मुक्ती मिळत असते. तर आपल्याला या पिंपळाच्या झाडाचीच या पितृपक्षाच्या काळामध्ये पूजा करायची आहे. आता ही पूजा कशी करायची तर आपल्याला एक तांब्या भरून जल घ्यायचा आहे. घरामध्ये गंगाजल असेल तर त्या तांब्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. असं पाणी घेतल्यानंतर आपल्याला एक दिवा देखील बनवून घ्यायचा आहे. मग तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकता. आता हा कणकेचा दिवा बनवत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर आपण थोडीशी हळद टाकायची आहे आणि असं कणिक मळून घ्यायचं आहे. याचा चौमुखी दिवा बनवायचा आहे. किंवा असा दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती किंवा निरंजन घेतली तरी पण चालेल, पण आपल्याला चौमुखी दिवा हा लावायचा आहे. त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही दिवा हा घ्यावा. दिवा हा काळवंडलेला, तुटलेला नसावा. आपण जर असा घेतला तर त्याची रिझल्ट देखील आपल्याला तशीच मिळतात. त्यामुळे चांगला दिवा घ्यावा किंवा शक्यतो तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल. आता आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील घ्यायचे आहे. काळे तीळ हे आपल्याला पूर्वजांना समर्पित आहे असे म्हणतात. तर आता हे सर्व घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. जिथे पण पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते त्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे. किंवा जवळपास जर पिंपळ
वृक्ष असेल तर तिथे गेला तरी पण चालेल। पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। तसेच आपल्याला थोडेसे 11 तीळ किंवा 11 उडीद पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करायचे आहे। यामुळे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो, तसेच त्यांना सद्गती मिळते असे म्हणतात। आता यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आपण जो काही चौमुखी दिवा बनवलेला आहे तो दिवा तिथे प्रज्वलित करावा। त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे। त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ सांगायची आहे, कारण की त्यामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो। मग अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही सांगा। घरामध्ये पैसा येत असेल पण पैसा स्थिर राहत नसेल, आर्थिक टंचाई जाणवत असेल किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल, अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, जे काही आहे ते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने पिंपळाच्या झाडाजवळ सांगायचं आहे, कारण की त्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास आहे। तसेच पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पित्र देखील पिंपळाच्या झाडावर येतात अशी मान्यता आहे। त्यामुळे आपण पितरांचा देखील आशीर्वाद घ्यायचा आहे। तसेच ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप आपण 11 वेळा करायचा आहे। आता आपल्याला पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे। मग पिंपळाच्या झाडाला तुम्ही 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालू शकता। प्रदक्षिणा घालत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करतच आपण प्रदक्षिणा घालायची आहे। त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि परत तुमची इच्छा, मनोकामना पिंपळाच्या झाडाजवळ सांगायची आहे। तसेच आपल्या पूर्वजांचे स्मरण देखील करावं। आता पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे। तसेच आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावावी। यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। तसेच आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा मिळत असतो। आता आपण पिंपळाच्या झाडाची पूजा कधी करायची आहे, तर पिंपळाची पूजा सूर्योदयापूर्वी कधीही करू नये असे शास्त्रात सांगितले आहे, कारण यावेळी धनाची देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचा निवास असतो। अलक्ष्मीला दारिद्र्याची देवी मानले जाते आणि ती जीवनात नेहमीच दारिद्र्य, अडचणी आणते। म्हणून सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करू नये किंवा झाडाजवळ जाऊ नये। असे केल्याने घरात दारिद्र्य येते। मग आपण पिंपळाची पूजा हे दुपारी करू शकता किंवा प्रदोष काळामध्ये 5 ते 6च्या दरम्यान किंवा अगदी 4 वाजता देखील तुम्ही पूजा केली तरी पण चालेल। आपण त्या काळामध्ये जर पूजा केली तर आपली पूजा देखील सफल ठरेल व भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल। तसेच आपल्याला या पिंपळाच्या पानाचा आणखीन एक उपाय करायचा आहे। अगदी पितृपक्षामध्ये तुम्हाला जर रोज शक्य असेल तर रोज देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा 15 दिवसातून एकदा हा उपाय केला तरी पण चालेल। आपल्याला पिंपळाचं पान घ्यायचं आहे। तसेच आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे। आता आपल्या घरातील एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा तिला कोणतीही बाधा झाली असेल तर आपण पिंपळाचं पान घ्यायचं आहे, त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती 4 किंवा 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहे। हे पिंपळाचं पान तुम्ही एखाद्या ताटामध्ये किंवा कापूर जाळण्याचं भांडं असतं त्यावरती देखील ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला हा कापूर जाळायचा आहे। सर्व घरामध्ये हे पिंपळाचं पान आणि कापूर आपल्याला फिरवायचं आहे आणि हे फिरवत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णतः दूर होते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। यानंतर हे पिंपळाचं पान व उरलेले अखंड तांदूळ आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकले तरी पण चालेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।